महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। पार्थ पवारांचा मुंडवामधील जमीन घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू, जेणेकरून शीतल तेजवानीचा देशाबाहेरील प्रवास झाला आहे का याची माहिती मिळू शकेल। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे। बोपोडी येथील कृषी विभागाच्या जमिनीवर मालकी हक्क दाखवून शासनाची फसवणूक, कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करणार। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील 3 आरोपी बोपोडी व्यवहाराशी संबंधित आहेत। पार्थ पवारांच्या गणलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न 2 चित्रपट बनवावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी, त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं, हाकेंचा टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। सहयोग निवासस्थानी बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायतीचे इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी, उमेदवारांच्या घोषणेकडे लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत 11 नोव्हेंबरला मुंबईत बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि काही मंत्र्यांसह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीला होतं। तानाजी सावंतांची आगपाखड, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत म्हणत संताप देखील व्यक्त। धाराशिवच्या भूम परंडा नगर परिषदेमध्ये आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्व पक्ष एकत्र। भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी, अ, ब, क, ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं, यातच आमचा विजय, तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी। मविया एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा सुरू, मात्र युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी। काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांची माहिती। नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 दिवसावर येऊनही बुलढाण्यात एकाही पक्षाकडून उमेदवार निश्चित नाही। अजूनही महायुती, महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाडीमध्ये गोंधळाचं वातावरण, त्यामुळे आजच्या दिवसात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता। जरांगेंना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावून सोमवारी हजर राहण्याचे निर्देश। आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान आखून दिलेल्या अटींच्या कथित उल्लंघनाप्रकरणी चौकशी करण्यासाठी समन्स। अकोला दंगल चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठात मतभेद। द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा या दोन्ही न्यायमूर्तींचे वेगवेगळे आदेश। अकोला शहरात 13 मे 2023 मध्ये 2 गटांमध्ये दंगल झाली होती। महेश गायकवाड यांची शिवसेना कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती। एकनाथ शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र। कल्याण टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी 12 तास बंद राहणार। पाणी पुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत केली जातील। 12 तासांच्या पाणीपुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता। सणासुदीच्या काळात सोडण्यात आलेल्या गाड्यांमुळे एसटीला फायदा। 7 दिवसांच्या कालावधीत एसटीनं तब्बल 7.5 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवलाय। कोकण रेल्वेच्या रोरो सेवेची वहन क्षमता वाढली। आता 50 टनाऐवजी 57 टन वजनाच्या ट्रकची वाहतूक शक्य। प्रदूषण रोखलं जावं, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतूक जलद व्हावी या उद्देशानं वहन क्षमता वाढवण्याचा निर्णय। डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्डमध्ये गुंतवणूक करताना योजनांची माहिती करून मगच गुंतवणूक करा। सेबीचा सावधानतेचा इशारा। डिजिटल गोल्डच्या अनेक स्कीम नियमनाच्या बाहेर असून यामध्ये प्रचंड मोठी जोखीम असल्याची माहिती। बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये आयकर विभागाच्या नोटिसांमुळे खळबळ। तब्बल 1050 पोलीस अंमलदारांना आयकर रिटर्न्समध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस। हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरी ते नांदेड महामार्गावर दातीपाटीजवळ फ्रीजची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग। कंटेनर चालकाचा जीव बचावला। 40 फ्रीजसह कंटेनर जळून खाक। भंडाऱ्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं सायकलस्वार मजुराला चिरडलं। अनिल बांगडे असं मजुराचं नाव। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामधल्या मिटेवानी येथील घटना। ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल, मात्र चालक फरार।
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड जवळ डंपर खाली बाईक गेल्यानं एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. मध्यरात्री 1:30च्या सुमारास अपघात. भंडाऱ्याच्या आथली गावात कौटुंबिक वादातून मुलाची वडिलांना मारहाण. यात वडिलांचा मृत्यू. लाखांदूर पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर नव्यानंच वृक्षारोपण करण्यात आलेली झाडं सुकल्याचं चित्र. यामुळे सरकारनं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली समृद्धी महामार्ग निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांकडून होते का असा प्रश्न उपस्थित. शनिवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ. मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम श्रेणीत. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची गर्दी वाढली. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झाली आहे. 8.6 अंश सेल्सिअस एवढं तापमान आज नोंदवण्यात आलं आहे. धाराशिवच्या हांडोगरीमध्ये 300 एकर डोंगराळ जमिनीवर 1.25 लाख झाडांची लागवड. यामध्ये 50,000 आयुर्वेदिक वनौषधी वनस्पतींचा समावेश. वृक्ष लागवड मोहीम राबवत साकारलं धाराशिव इको व्हिलेज. डोंबिवलीमध्ये फ्रेंडशिप रन 2025ला सुरुवात. डोंबिवली रनर्स आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजन. 6,000हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग. साताऱ्यामधल्या मेढामध्ये जावली जोडी रन मॅरेथॉन स्पर्धा. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून स्पर्धेसाठी स्पर्धकांचा सहभाग. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 19 डिसेंबरपर्यंत चालेल. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांची माहिती. राहुल गांधींची जंगल सफारी. मध्य प्रदेशमधील पचमढी सातपुडा टायगर रिझर्व्हला राहुल गांधींची भेट. जंगल सफारी आधी पचमढीमध्ये राहुल गांधींकडून काँग्रेस जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील मिट्टी कॅफेचा व्हिडिओ शेअर केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून कॅफेचं कौतुक. हा उपक्रम म्हणजे या दिव्यांगांना सक्षम बनवण्याच्या दिशेनं एक प्रेरणादायी पाऊल असल्याची मुर्मूंची पोस्ट. बिहारमधल्या पाटण्यामध्ये निवडणुकीच्या प्रचारामधून वेळ काढून भाजप नेत्यांनी घेतला पाणीपुरीचा आस्वाद. भाजपचे राष्ट्रीय मीडिया सहप्रभारी संजय मयूख आणि प्रवक्ते दानिश इक्बाल हे देखील स्मृती इराणींसोबत होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी दर्शन घेऊन प्रार्थना केली आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला 6 महिन्यांचा अंतरिम जामीन. राजस्थान, गुजरात उच्च न्यायालयानं वैद्यकीय कारणास्तव दिलाय अंतरिम जामीन. जोरदार बर्फवृष्टीनंतर काश्मीरमध्ये थंडीत वाढ. श्रीनगरमध्ये काल रात्री कडाक्याची थंडी. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियामध्ये दहशतवाद्यांच्या घरांची झडती. पोलिसांनी पीओकेमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या घरांवर छापे टाकलेत. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. हैदराबादमधल्या एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल, ज्यामध्ये चालकाच्या समोर मुलगी बसली आहे आणि चालक जोरात रिक्षा चालवतोय. दोघांचे रिक्षा चालवताना अश्लील चाळे सुरू. गुजरातमधल्या सुरतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू. 5 कुत्रे हल्ला करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद. कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड सुरू होती, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू. रशियातील दागेस्तानमध्ये हेलिकॉप्टरचा मोठा अपघात. अपघातात 5 जणांचा मृत्यू. हेलिकॉप्टर किझल्यारवरून इझबरशाटला जात असताना अचिसू गावातील एका रिसॉर्ट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अतिथीगृहावर कोसळलंय. ब्राझीलमध्ये वादळाचा कहर. ब्राझीलमधील रिओ बोनिटो येथे वादळानं मोठ्या प्रमाणात नुकसान. यामध्ये 6 जणांचा मृत्यू. पूर्व युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला. ड्रोन हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी. रशियानं 458 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्र डागलेत. युक्रेनियन हवाई दलानं 406 ड्रोन आणि 9 क्षेपणास्त्र डागली. इराणमध्ये पाण्याचं संकट निर्माण. राजधानी तेहरानमध्ये पाणीपुरवठा खंडित. जलाशयातील पातळी कमी होत असल्यानं पिण्याचं पाणी आणि वीज निर्मिती धोक्यात.
अमेरिकन सरकारच्या बंदचा हवाई प्रवासावर मोठा परिणाम. बंदच्या दुसऱ्या दिवशी देशभरातील 10 प्रमुख विमानतळांवर 1000हून अधिक उड्डाणं रद्द, ज्यामुळे 2,68,000हून अधिक प्रवाशांचा प्रवास प्रभावित.